नमस्कार. तर आज आहे रविवार म्हटला की नॉनव्हेजचा बेत असणारच. आणि आज आहे जेवणामध्ये सुरमई फ्राय. आहोंनी जाऊन मस्त अशी फ्रेश सुरमई घेऊन आलेली आणि किती मोठे ते पीस म्हटलं, एक एक खाल्ले तरी बस होऊन जातील. मला तरी जास्त काही संपत नाही, एक पीस पुरेसा होऊन जाईल. मग काय 4च पीस फ्राय करायचे ठरवले. आणि मग इथे मच्छीला बघितलं तर मीठ, मसाला, आगळ, थोडंसं चिंचेचा कोळही घालते, सुरमई थोडी वसट असते म्हणून. आणि त्यानंतर तेल तापल्यावर चांगलं प्रकारे बघितलं तर तेल तापून द्यायचं आणि त्यामध्ये सुरमई फ्राय करून घ्यायची. स्टार्टिंगला मोठ्या गॅसवर आणि नंतर मात्र पूर्ण वेळ सुरमई मी लहान गॅसवर फ्राय केली. पीस मोठे असल्यामुळे फ्राय होण्यासाठी सुद्धा वेळ लागणार होता. आणि आता बनवायला घेतला आहे मी सुरमईचा रस्सा बनवायला सहसा आमच्याकडे म्हणजे वाडा भिवंडी भागामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर करतात. पण नारळ होता घरी, म्हटलं चला आज छान असा ओल्या खोबऱ्यामधला रस्सा बनवूया. मला तरी ओल्या खोबऱ्यातला मच्छीचा रस्सा खूप आवडतो. मग काय ओल्या खोबऱ्यामध्ये सुरमईचा रस्सा बनवायला घेतला. आणि इथनं मच्छी बघितलं तर सुरमईसुद्धा फ्राय झालेली आणि एका साईडनं तिला पलटी करून घेतली. सहसा सुरमई फ्राय करत असताना 2च पलटी मारून घ्यायच्या. कोणतीही मच्छी 2 पलटीमध्ये होऊन जाते. जास्त पलटी मारत बसल्या की मच्छी तुटते. त्यामुळे मी तरी सहसा 2 पलटीमध्येच बघितलं तर मच्छी फ्राय करून घेते. आणि अजूनही लहान गॅसवर मी इथे सुरमई फ्राय करायला ठेवली. एका साईडला सुरमईचा रस्सा बनवून घेतला आणि आता घेतल्यात भाकरी बनवायला. मला तरी मच्छी असेल तर भाकरीपेक्षा भात खायला खूप आवडतो. आणि आजच्या भाकरी थोड्या वेगळ्या होत्या. रोज नाचणीच्या आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करते. आज त्यामध्ये मकईचं पीठही घातलं आणि त्या 3 पिठाच्या एकत्र भाकरी बनवल्या. लाटायला जरा थोड्या कठीणच जात होत्या, पण छान झालेलं. आणि ते सुरमईचा रस्सा रेडी आहे, जेवण रेडी आहे. तर या मंडळी जेवण करायला मस्त असं जेवण केलं. आणि जेवण झाल्यावर रविवार तर दुपारची झोप बनते. दुपारची झोप घेतली आणि आता आम्ही आलो आहोत इथल्या एका एक्झिबिशनमध्ये. असं कुठे गेलं आणि लहान मुलांनी चान्स नाही मारला तर झालंच. आलो एक्झिबिशनमध्ये एंट्री करत नाही तर रुईचं सुरू झालं. इथे आलं आहे तर मला पहिल्यांदा काहीतरी घ्यायचं. म्हटलं घे बाबा, तुला काय घ्यायचं ते घे. आणि किती दिवसापासून मला दही जमवायला भांडं घ्यायचं होतं. इथे आलो आणि इतक्या व्हरायटीमध्ये भांडे होते चिनी मातीमध्ये. मला असं झालेलं की काय बघू आणि काय नको. दही जमवायचं हे भांडं बघितलं आणि किंमत विचारली तर म्हणे 450 रुपये. के-मार्टला जे भांडं मला 150 रुपयाला मिळत होतं त्याची हे 450 किंमत सांगत होता. 450 किंमत सांगितल्यावर काय आपण बार्गेनिंग करणार. म्हटलं असो. तिथे मी इथे ना फिक्स प्राईजमध्ये तेच घ्यावं. कायच्या अव्वाच्या सव्वा प्राईज सांगितली म्हणून मी काही बार्गेनिंग